भाऊ तिरंगा यात्रा आहे आज तुमच्या नेतृत्वात चंद्रपुरात आहे, ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढतायत. भाजपने टीका केली होती की काँग्रेस राजकारण करतायत. काय नियोजन आहे काँग्रेसचं आजचं? खरं म्हणजे भाजपच्या टीकेला उत्तर देण्याची गरज नाही, कारण ज्या रेल्वे तिकिटावर सिंदूर आणि मोदीजींचा फोटो छापून राजकारण कोण करते आहे हे देशभर याची टीका होताना आपण सगळेजण बघत आहोत. आम्ही सैन्यांच्या सन्मानार्थ आणि आजचा दिवस हा सद्भावनेचा दिवस, स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी, या देशामध्ये सर्व धर्माचा समान अधिकार आणि सर्व धर्मांना समान वागणूक आणि जनतेमध्ये सौहार्द आणि सद्भावना निर्माण व्हावी म्हणून स्वर्गीय राजीवजींनी, माजी पंतप्रधान, यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ही तिरंगा रॅली जरा याद करो कुर्बानी या देशासाठी स्वातंत्र्यानंतर 1962, 65, 1971 मध्ये 3 युद्ध लढली आणि 3ही युद्धामध्ये भारताला प्रचंड विजय मिळवला. ठीक आहे की चायनाच्या विरोधात आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी बघितलं की प्रचंड टीका जवाहरलाल नेहरूजीवर होत होती. त्याही परिस्थितीत त्यांनी रोज त्या परिस्थिती लक्षात घेऊन अधिवेशन बोलवून जनतेला आणि देशाला उत्तर देण्याचं काम स्वर्गीय जवाहरलाल नेहरूजींनी या देशवासियांना केलं होतं. परंतु यावेळेस आम्ही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. कारण लोकशाही या देशात जर लोकतंत्र आहे, लोकशाही आहे, तर जनतेला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. राहुल गांधींनी प्रश्न विचारताच सैन्यांचा अपमान म्हणून सांगतात. या देशातील सैन्यांचा अभिमान भारतीय जनता पक्षाला कधीपासून आहे. अद्यापही पुलवामामध्ये 250 किलो आरडीएक्स कुठून आला, कुणी आणला, कोण होते आणणारे, त्याचा शोध अद्यापही घेतला जात नाही आणि ते किंवा ते आणलेले भेटत नाही. त्याच्या संदर्भात सरकारला अजून काही गवसलेलं दिसत नाही. पहलगाममध्ये सुद्धा ज्या 4 अतिरेक्यांचे स्केच दाखवले गेले, अरे ते कुठे लपले आहेत. आम्ही सीमापार लढाई केली, पण भारतात लपलेल्या या अतिरेक्यांचा शोध का सापडत नाही, का घेतला जात नाही, हे जर विचारलं तर आम्ही देशद्रोही, राष्ट्रद्रोही किंवा आम्हाला त्या संदर्भात सैन्यांचा अवमान करणारी वक्तव्य अशा प्रकारे हिणवलं जातं किंवा आरोप केला जातो. खरं तर या देशामध्ये तिरंग्याचा सर्वाधिक अपमान करणारे कोण आहेत ते देशभराला माहीत आहे. त्यामुळे आजची आमची तिरंगा रॅली सैनिकांच्या शौर्याला सलाम करणारी, त्यांच्या एकूण या ऑपरेशन सिंदूरमध्ये जी भूमिका, जे शौर्य आणि हिंमत आमच्या सैन्याने दाखवली, त्यांचं स्वागत करण्यासाठी ही रॅली आहे. आणि विशेष करून आमचे परराष्ट्र मंत्री श्री जयशंकरजी यांनी जे वक्तव्य केलं की ज्यावेळेस पहलगामचा हल्ला झाल्यानंतर आम्ही पाकिस्तानला कळवलं होतं आणि अतिरेक्यांच्या अड्ड्यावर आम्ही कारवाई केली किंवा ते उद्ध्वस्त केले.
याचा अर्थ असाच होता की आम्ही तिकडे कारवाई करणार आहोत, तुमचे अतिरेकी तिथून हलवून टाका, तुमचे सैन्य काढून टाका, मग आम्ही रिकाम्या जागेवर हल्ला करतो असं म्हणायचं आहे का? असा उद्देश होता का? हेच आमच्या पक्षाने विचारलं. त्यात चूक काय आहे? एखाद्या देशाला असं सांगून हल्ला करणं हे योग्य आहे का? हे देशप्रेमाचे लक्षण आहे का? या सर्व गोष्टी जनतेपर्यंत पोचाव्यात आणि जो काही अतिरेक्यांनी पहलगाममध्ये जात धर्म विचारून हा पहिल्यांदा अशा प्रकारचा घाणेरडं कृत्य केलंय आणि त्यानंतर देशभरामध्ये सत्ताधाऱ्याकडून, दिल्लीच्या सरकारकडून आणि त्या पक्षाकडून हिंदू आणि मुसलमानामध्ये जे भांडणं लावण्याचं काम सातत्यानं होत आहे, त्यामध्ये सौहार्द निर्माण व्हावं, सद्भावना निर्माण व्हावी आणि हा देश सर्व जाती धर्मपंथांनी मिळून आलेल्या संकटाला सामोरं जाताना एकतेचा संदेश द्यावा, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि त्यासाठीच आज या जरा याद करो कुर्बानी ही तिरंगा रॅली आम्ही काढतो आहोत. काल राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस मोठ्या